झुकेल कुणापुढं माझा मावळा झुकेल. अरे चंद्रकोर शोभते मावळ्यांच्या माथ्यावर. अरे चंद्रकोर शोभते मावळ्यांच्या माथ्यावर आणि शिव भक्तांचे मस्तक झुकते फक्त आणि फक्त शिवरायांच्या चरणावर. शिवरायांच्या चरणावर. शिवरायांच्या. छत्रपती म्हणजे आमचा अभिमान. छत्रपती म्हणजे आमचा स्वाभिमान. छत्रपती म्हणजे आमचं दैवत. ऐका हो, या स्वराज्याच्या मातीमध्ये चालणारी प्रत्येक स्त्री, या स्वराज्याच्या मातीमध्ये चालणारी प्रत्येक स्त्री रणरागिणी सारखी मानवर करून चालली पाहिजे ही इच्छा होती आमच्या शिवछत्रपतींची. काय घडतंय मंडळी ऐका, एक 10 मिनिटांमध्ये सांगून जाईल. मंदिर पाडल्या जात आहेत, गायी कापल्या जात आहेत. मंदिर पाडल्या जात आहेत, गायी कापल्या जात आहेत. भर रस्त्यावर आमच्या आई बहिणीच्या अंगावर हात टाकल्या जातोय. भर चौकात लेकी बाळींची इज्जत लुटली जाते. भर रस्त्यावर तिच्या अंगावर टाकल्या जाणारा हात. महाराज छत्रपती शिवरायांचं व्यक्तिमत्व असं होतं. कल्याणचा खजिना लुटला, मावळ्या दरबारात आले आणि मावळ्यांनी सांगितलं, राजा तुमच्यासाठी खास नजराना आणलाय. अंगावरती काळे वस्त्र, तोंडावरती काळा बुरखा दिसत होते फक्त डोळे. अंगावर काळे वस्त्र परिधान केलेली स्त्री राजांच्या समोर उभा राहिली. राजे राजे बघा तर खरं. तोंडावरचा बुरखा बाजूला करा, राजांनी इशारा केला. या स्त्रीने बुरखा हातात घेतला. कल्याणच्या सुभेदाराची सून होती महाराज. बुरखा हातात घेतला, वर करायला सुरुवात केली आणि बुरखा वर करत असताना ती रडायला लागली. तिच्या डोळ्यातनं पाणी आलं आणि रडता 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 तिनं तिच्या देवाला आवाज दिला आणि ती म्हणतेय, शत्रूच्या दरबारात मी आज उभी आहे. माझं इथे कुणीच नाही, मी एकटीच आहे. माझ्या समोर बसलेला हा हिंदू धर्माचा राजा, हा छत्रपती शिवाजी राजा भर दरबारात यांच्या स्त्रियांवर केलेले अन्याय, यांच्या स्त्रियांवर केलेले अत्याचार, या सगळ्याचा बदला आज हा राजा घेतल्याशिवाय राहणार नाही. माझ्या अंगावर हात टाकेल, भर दरबारात माझ्या अंगावरचं वस्त्र काढेल, माझ्या इज्जतीवर हात टाकेल. हा सिंहासनावरचा छत्रपती माझ्या अंगावर हात टाकेल. मला या संकटातून वाचव देवा, या संकटातून वाचव. रडायला लागली. तिनं तिच्या देवाला आवाज दिला. रडत रडत देवाला आवाज देते. पण मंडळी त्या स्त्रीला हे माहित नव्हतं. त्या स्त्रीला हे माहित नव्हतं. तिच्या समोर बसलेला सिंहासनावरचा राजा नुसता राजा बसलेला नव्हता, तर अखंड हिंदुस्थानचं दैवत बसलेलं होतं. अखंड हिंदुस्थानचं दैवत. तोंडावरचा बुरखा बाजूला झाला आणि माझ्या छत्रपतींना विचारलं, कसा वाटला नजरार? राजा म्हणतात, अरे अशीच असती अमुची माता. अरे अशीच असती अमुची माता, सुंदर रूपवती. आम्ही ही सुंदर घडलो असतो. बदले छत्रपती, बदले छत्रपती, बदले छत्रपती. हा इतिहास माझ्या मातीतला आहे महाराज. म्हणून ऐका, मंदिर पाडल्या जात आहेत, गायी कापल्या जात आहेत, भर रस्त्यावर अन्याय अत्याचार व्हायला लागला, नंगानाच व्हायला लागला. जिजाऊमा साहेबांना बघवलं नाही आणि जिजाऊमा साहेब आई जगदंबेच्या दरबारात गेल्या. पदर पसरला आणि मागणं घातलं, कुलस्वामिनी तुळजा भवानी, जगदंबे मला हे सगळं थांबवण्यासाठी एक बाळ हवाय, तुझा अंश हवाय. देवीचं ठाणं बसलेलं होतं. नवरात्र चालू होतं मंडळी. नवरात्रातल्या 7व्या माळेला, नवरात्रातल्या 7व्या माळेला पुरा नगराला जिजाबाई आल्या दर्शनाला. देवी समोर पदर पसरला, देवी समोर पदर पसरला. एक बाळ हवाच मला, तुझी शक्ती हवी का मला. भवानी पावन वसाला, पावन वसाला. उजवा पाऊल
साधू संत राष्ट्राला साधू संत मराठाला राणा प्रताप विराशिवमाला राणा प्रताप विराशिवमाला नमन माझे महाराष्ट्राला महाराष्ट्राला गोंधळी बोलावल्या गेले आणि गोंधळाने गोंधळाला सुरुवात केली. संबळवाल्यानं संबळ हातात घेतलेला आणि संबळ वाजायला सुरुवात झाली. संबळं कंबळं संबळं कंबळं संबळं कंबळं गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी 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 आम्ही शिवबाचे गोंधळी खानावा गोंधळा वाजते हरी नाम खानावा गोंधळा वाजते हरी नाम माहुली किल्ल्याला वेढा दिला आतमध्ये राजे अडकले आतमध्ये राजे अडकले शिवरायांचा गर्भ वाढायला लागला. एका बाईने विचारलं तुम्हाला काही डोहाळे आंबट तुरट काही खावंसं वाटतं? नाही. अगं बाई तुम्हाला डोहाळे लागले नाही? मी गरोदर होते तेव्हा माती खात होते. एक बाई म्हणाली मी कोळसा खाल्ला. एक बाई म्हणाली मी चुलीतली राख खाल्ली. एक बाई म्हणाली बया घरात कोणी नसलं की मी नाकातला. पोटातलं पोरग काय खायला मागल? सह्याद्रीच्या सिंहाला जन्म द्यायचा होता मंडळी. सह्याद्रीच्या सिंहाला जन्म द्यायचा होता. काय डोहाळे लागले असतील त्या सिंहिणीला. राजेशाही पोशाख हवा आहे आम्हाला द्याल. डोक्यावरचा जिरेटोप हवा आहे मिळेल. कमरेची तलवार हवी आहे द्याल. अंगावरती पोशाख चढवला डोक्यावरती जिरेटोप घातला. कमरेची तलवार मा साहेबांनी बाहेर काढली आणि गर 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 फिरवायला सुरुवात केली. जणू काही पोटातलं बाळच बोलायला लागलं होतं मंडळी. गर गर फिरवी पट्ट्याला गर गर फिरवी पट्ट्याला फिरवी पट्ट्याला कर करा खाल्ला ताला. सरत चला वळला मुठीला सरत चला वळला मुठीला. येत आहो आम्ही जन्माला येत आहो आम्ही जन्माला. डोहाळे लागले मातेला डोहाळे लागले मातेला. सांगती शहाजीरा चाला शहाजीरा चाला. सह्याद्रीच्या दगडात
शिकवी बाळाला शिकवी बाळाला जिरहाजी शिकवी बाळाला जिरहाजी शिकवी बाळाला जिरहाजी शेवटचे फक्त 10 मिनिट 10 मिनिटामध्ये आपण कीर्तनाची समाप्ती करणार आहोत. ऐका, रात्रभरची घोडदौड चालू आहे. जुन्नर या गावाजवळ येऊन घोडा पोहोचला. जुन्नर या गावाजवळ येऊन घोडा पोहोचला.